मी तुमच्या परत एकदा पाया पडतो. आपण पाहत आहोत की कशा पद्धतीनं रविराज सर पोलीस यंत्रणेची विनंती करतायत की मला संविधानिक मार्गाने जाऊ द्या, परंतु अद्यापही वरिष्ठाचे आदेश आले नाहीत म्हणून पोलीस यंत्रणा यांनी रविराज सरांना अडवून ठेवलेलं आहे आणि रविराज सरांना अडवून डोक्याला हात लावताय माझ्या. डोक्याला मरू द्या तुम्ही. मी कसं काय करताय? तुम्ही बाजूला सर. कानगुडे साहेब मी तुमचा माणूस मागणं मला ओढतोय. माझ्या कमरेला स्लिपचा त्रास आहे. मग मी काय म्हणत आहे तुम्हाला? थांबा. मी काय म्हणत आहे? मी काय म्हणत मी ऐकत नाही. पोलिसांची गळचेपी बघा कोणत्या पद्धतीमध्ये चालू आहे. खाली घ्या ना. जमा होऊ नये याच्यासाठी ठेवलंय, परंतु पोलिसांच्या या कृतीमुळे हा जमाव जमा झालेला दिसून येतोय. हा माणूस सर्वसामान्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कापोटी दिल्लीला निघालेला आहे आणि रस्त्याने एकटा पायी चालत असताना पोलिसांनी अडवल्यामुळे आज आता 100 माणसं जमा झालेली आहेत. एकटा हा संविधानिक मार्गाने चाललेला माणूस याला अडवून पोलिसांनी कशा पद्धतीने केलं. 3 वेळा त्यांनी पोलिसांच्या पाया पडून विनंती केलेली आहे, तरी पण गेंड्याची कातडी ओढलेली आहे. पोलीस त्यांच्या या विनंतीला मान देत नाहीये. भारतीय संविधान भारतीय नागरिकांचा आंदोलन करण्याचा अधिकार 100 वेळा नाही 1000 वेळा मूलभूत अधिकार आहे आंदोलन करण्याचा. तो आंदोलन करण्याचा अधिकार जर हे हुकुमशहा सरकार जर हिरावून घेत असेल तर नक्कीच कुठेतरी या भारताची लोकशाही आता हुकुमशाहीमध्ये रूपांतरित होते का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. पोलीस जर आम्हाला म्हणत असतील की तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही काय शिकवलं तुम्हाला नेमकं? जाऊ दे साहेब, चला. काय केलं मी? गुन्हा सांगा. गुन्हा सांगा की गुन्हा सांगा की माझा. तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन जाताय, माझा गुन्हा तर सांगा. तुम्ही हे करताय, तुमच्या पोलीस स्टेशनला परवाना नाही. 5,000 नाही 15,000 राजस्थान सांगतो. परत म्हणणं तुमचं मला जाऊ द्या. मी तुम्हाला विनंती करतोय, तुमच्या 4 वेळा पाया पडले. तुम्ही असे गळचेपी नका करू. नाही विनंती नाहीच ना. विनंती कशाला? पाहिजे तेवढं जेलमध्ये ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. तिथून आंदोलन करा. शहीद आजम भगत सिंग यांनी आम्हाला ते शिकवलंय. तुम्हीच म्हणलात पोलीस स्टेशनला चला. मग पोलीस स्टेशनला जेल असतं एक छोटंसं. जाऊ द्या, मला विनंती आहे. सर जाऊ द्या. इथं जर बसलं आणि फक्त लोकांना जर सांगितलं की दादा इथं बसला आणि पोलिसांना अडवलं तर इथं गोंधळ निर्माण होईल. ते होण्यापेक्षा तुम्ही संविधानिक मार्गाने वरिष्ठ बोलवा, त्यानंतर बघूया. तुम्ही करायला तुम्ही भाग पाडताय. तुम्ही भाग पाडताय. हे कृती करायची त्यांची इच्छा नाही, कुणाची इच्छा नाही, पण तुमच्या अशा अडवल्यामुळे ते भाग पडणार लोकांना. आता तुमच्या सांगण्यावरून सल्ला गेली का लोक? नाहीच जाणार. ते वाढणार त्यांच्या लाठी चार्ज करा. मग काय दुसरं करतायत तुम्ही? 100%. मी का पोलीस स्टेशनला येऊ? कसली चर्चा करायची? तुमच्यासोबत नाही करायची मला चर्चा, जिल्हाधिकाऱ्यांसोबत करायची. बोलवा, इथं बोलवा. मी का तुमच्या कार्यालयाला येऊ? नाही कारण नाही, आपल्या घरी बसू. मी का घरी बसू?
मी घरी बसू का? नाही बसायचं मला घरी. घरी बसलो असतो तर हे झालंच नसतं ना. लोकांना न्याय द्यायचंय मला. नाही बसायचं मला घरी. नाही बसायचं मला घरी. मी इथं बसतो, काही प्रॉब्लेम नाहीये. इथं बसतो. नाही चांगलं वाटतंय मला, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, तुमची गोळी खायला मी 7-8 असा उभा आहे. तुम्ही आता गोळ्या घाला, 7-8 असा उभा आहे, काही प्रॉब्लेम नाही. गोळशी पत्र घेऊन आपण घरावर. आपल्याला काय बायका लेकरायचं काय आहे? कोण बघणार? आम्हाला डॉक्टर होता नाही आलं, ज्या लेकरांना डॉक्टर होता येते तुम्ही पेपर फोडताय, प्रशासनातली माणसं. आणि तुम्ही आम्ही त्याचा न्याय मागतोय तर तुम्ही अडवताय. बरं, तुम्हाला याची चिंता नाहीये की वरनं पाऊस पडतोय, आजारी पडेल, ह्याची काही चिंता नाहीये. तुम्हाला अडवायचंय फक्त. तुमच्या घरी बसू आपण. मला नाही, घर काय माझी प्रशासकीय आहे का? नाहीये, माझी तिथे मागणीच नाहीये. माझी मागणी मंत्रालयावरती मुख्यमंत्र्यांकडे. ऐका, तुम्ही मुख्यमंत्र्यांना इथं बोलवा, त्यानंतर आपण चर्चा करू. घरी बसू. नाही ना, घरी का बसू? मग मी ऐका ना, तुम्ही मला का अडवता? मी तुम्हाला रितसर निवेदन मी तुमचा कायदा केलंय? मी कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलंय का? नाही ना, कोण काय कायद्याचं उल्लंघन? कुठल्या हातार येत दादा? काहीच नाहीये, काहीच नाहीये. त्यांनीच बघावं लागेल. हात लावायची परवानगी नाहीये, कारण माझ्याकडे चुकीची काय मागणी त्यांची तरी फक्त चालत चालत आंदोलन नका रोष ओढून घेऊ. महाराष्ट्र बघतोय तुम्हाला, महाराष्ट्र बघतो. मला नाही का घर काय माझं प्रशासकीय भवन आहे का? मुख्यमंत्री तिथे येणार आहे का? रस्त्यावर येईल मुख्यमंत्री. मी कुठेच जात नाही, मला कुठेच जायचं नाही. माझा गुन्हा सांगा, त्यानंतर मला हे नरड दाबलंय पोलिसांनी. नरड दाबलंय, मारून टाकते मला. तर मंडळी, ह्या आहेत रविराज साबळे. हा रुद्र अवतार तुम्ही रविराज साबळे यांचा बघत आहात आणि पोलीस त्यांच्यासोबत काय काय करतायत हे देखील तुम्ही पाहिलंय. तर मंडळी, पोलीस आणि रविराज साबळे यांच्यामधला हा संघर्ष आणि या संघर्षाचा हा अहवाल आम्ही तुमच्यासमोर ठेवला आहे. पोलीस कर्मचारी आणि रविराज साबळे यांच्यातल्या या तणावपूर्ण संवादाचं हे वर्णन आहे मंडळी. यामध्ये संबंधित व्यक्तीने पोलिसांवर शारीरिक छळ आणि चुकीच्या वर्तनाचे आरोप केल्यात. हा संवाद प्रामुख्याने कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीवर आहे. घटनेच्या सुरुवातीला रविराज साबळे पोलिसांच्या शारीरिक स्पर्शाला आणि त्यांना ओढण्याच्या कृतीला तीव्र असा विरोध करताना आपल्याला दिसले. त्याचबरोबर त्यांनी तक्रार देखील केल्या. कमरेच्या मध्ये मला त्रास आहे, मला स्लीप डिस्कचा जुना आजार आहे आणि मी त्या आजारामुळे त्रस्त आहे आणि मला मागून ओढू नका, मला ओढलं जाऊ देऊ नका, माझी शारीरिक इजा होण्याची भीती ही मोठ्या प्रमाणात आहे असं सांगत असताना देखील या वेळेस रविराज साबळे यांना गाडीमध्ये टाकण्यात आलं. संवादाच्या उत्तरार्धात परिस्थिती अधिकच चिघळत गेलेली आहे. संबंधित व्यक्तीने मोठमोठ्याने ओरडून पोलिसांवर गळा दाबल्याचे आरोप केलेले आहेत. पोलिसांची गळचेपी बघा, कोणत्या पद्धतीमध्ये मला घेऊन चाललेत असं रविराज साबळे या ठिकाणी म्हणालेले आहेत. तर मंडळी, या निदर्शनाच्या दरम्यान त्यांनी हा सगळा प्रकार आपल्या समोर त्यांच्या फेसबुक वॉलवरनं पोस्ट केलेला आहे. ही घटना पोलीस कारवाई दरम्यान उद्भवलेल्या संघर्षाचं आणि मानवी हक्कांच्या कथित उल्लंघनाचं चित्रण असल्याचं रविराज साबळे सांगतात. शारीरिक बळाचा वापर आणि आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष हे वादाचे मुख्य केंद्रबिंदू यामध्ये राहिलेले. त्याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.